त्याला विचारलं की तू इथे कसा, तू लहान आहेत आणि तुला कसं काय रात्री कामाला लावलं गेलेलं आहे। तर मग त्यांनी स्टोरी सांगितली कि सर मेरे पिताजी के साथ में मैं यहाँ पे काम करने आया था और काम करते वक्त कुछ दिनों के बाद में मैं मेरे पापा के साथ में काम करता था, मेरे पिताजी के साथ में काम करता था। 1 महीना हो गया, मेरे पिताजी को फ़ोन आया था गांव से कि मेरे मम्मी की तबीयत ठीक नहीं है, तो मालक से कुछ 12,000 रुपये लेकर मेरे पिताजी गांव गए हैं और मुझे यहाँ पर काम करने के लिए बोला है मालक के सामने। तो 12,000 रुपयासाठी, तो 12,000 रुपये फेडण्यासाठी तो जो मालक होता फॅक्टरीचा तो याला कामाला लावायचा आणि कामाला लावायचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा होता की त्याला रात्री म्हणजे तो रात्रभर काम करेल आणि त्याला डुलकी आली तर एक व्यक्ती असायचा जो त्याच्यावर वॉच ठेवायचा, तो त्याला मारायचा। आणि मुद्दा असा होता की मोठ्या व्यक्तीला का नाही ठेवण्यात आलं, तर मोठा व्यक्ती तो काम करायला तयार होत नव्हता। कोणताही व्यक्ती त्याला किती 1,000 रुपये 2,000 रुपये दिले तरी तो व्यक्ती, कारण त्याला माहित होतं की इथे दाणे उडेल, माझं शरीर जळेल आणि मला रात्रभर काम करायचं, म्हणून त्या लहान मुलाला तिथे आणून मग त्याच्याकडून ते काम करू। आणि तो मुलगा असल्यामुळे त्याला जास्त वेळ, तो म्हणजे तो बोलू शकत नव्हता, तो प्रतिकार करू शकत नव्हता, तो कोणाला सांगणार, त्याचे आई वडील नाही, कोणी नाही, कोण नाही, फक्त त्याला भाकरी द्यायचा आणि 12,000 रुपये जे वडिलांनी नेलेत त्याची परतफेड करण्यासाठी त्याला तिथे कामाला लावलं गेलं होतं। तर ही स्टोरी बघून अक्षरशः मी खूप भावनिक झालो, संवेदनशील झालो की मला त्या मुलाला आम्ही रेस्क्यू केलं, त्या मुलांचं सगळं आरोग्य तपासणी आम्ही केली, त्याला मेडिकल ट्रीटमेंट केली, नंतर आम्ही त्याचा प्रॉपर आयडेंटिफिकेशन केलं, सामाजिक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट SIR मागितला आणि मग बालकल्याण समितीच्या आदेशाने आम्ही त्याला रिपॅट्रिएशन करून आम्ही घरी त्याला पाठवलं। आणि जो मालक आहे त्याच्या विरुद्ध आम्ही सेक्शन 75 अंडर कस्टडी क्रुएल्टी ऑफ चाइल्ड यानुसार आणि IPCच्या सेक्शनमध्ये अंतर्गत गुन्हे दाखल केले।